आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3205 यावर निरूपण पाहणार आहोत. अनेकांच्या घाते मानेता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे. ऐसे मने वाटू नये ते संकल्प, करू नये पाप भांडवला. किलमिशाची चित्ती राहता कांचनी, अंगी ते जडोनी ठाव जाळी. तुका मने कोपे घडे पुण्यक्षय, होणार ते होय प्रारब्धेची. ऐसे मने वाटू नये ते संकल्प, करू नये पाप भांडवला. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, अनेकांच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धर्म कळाला नाही, तुमच्या जीवनामध्ये नीती कळाली नाही तरी चालेल तुमच्या जीवनामध्ये. पण महाराज सांगतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या जगामध्ये, कारण काही लोक किंवा बरेच लोक एकूण घात करीत असतात. आता ते घात त्यांच्या जीवनामध्ये कसा होतो? कारण ते घात त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी लालूच दाखविल्यामुळे त्यांचा घात होतो. ते लालचेला त्यांच्या जीवनामध्ये फसले जातात. मग संसारात, परमार्थात, व्यवहारात, सर्व राजकारणात हे लालच दाखवू त्याचा घात काढण्याचा प्रत्येक मनुष्य, म्हणजे बरेच मनुष्य त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतात. हे आपल्या डोळ्यात देखत दिसत असतं, आपण पाहत असतो. कारण दररोज नित्यकर्म करीत असताना कोण कसा माणूस कोणाला गोड बोलतो, कशासाठी गोड बोलतो, त्याचा काय स्वार्थ आहे हे आपल्याला कळतं. त्याच्यापासून त्याला काय पाहिजे आहे समोरच्याला समजावून बी आपल्या जीवनामध्ये सांगितलं तर त्याला कळत नाही. कारण त्याचा मस्तिष्क त्यानं काबीज केलेलं असतं. पूर्ण त्याचं मन त्याच्या, आता जो ज्यानं लालच दाखविलेले आहे त्याच्या तो अधीन झालेला असतो. त्याच्या जाळ्यामध्ये तो पूर्ण सापडलेला असतो. म्हणून आपण त्याला समजावून बी सांगितलं तरी त्याला आपलं पटत नाही. आणि पटत नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये त्याचा घात निघतो. आता त्याच्या प्रारब्धानुसार त्याचा घात निघतो. महाराज सांगतात की बाबा त्याला तुमचं काही दोष आहे का? तुमचा काही दोष नाही. तुमच्या जीवनामध्ये त्याचा घात निघालेला आहे. तुम्ही समजावून सांगितलं किंवा दुसऱ्या तुमच्या मित्राने त्याला समजावून सांगितलं असेल, त्यानं ऐकलं नसेल, त्याच्यामध्ये तुम्ही संतोष मानायचा नाही. त्याच्या ठीक आहे, त्याच्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी नाही झालात तरी तुमच्या जीवनामध्ये चालेल. पण तुमच्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये संतोष निर्माण होत असेल, ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगलं वाटत असेल, तर त्या पापाला तुमच्या जीवनामध्ये जबाबदार राहता. असं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये संसारात, परमार्थात, व्यवहारात विनाकारण दुसऱ्याचं कर्म, कारण आपला त्याच्यामध्ये काही संबंध नाही. उदाहरणार्थ दोघं जणांचे भांडण लागलेले आहेत, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मिटवाय जाता, कोणाला दोघाला समजावून जातात. एखादा तुम्हालाच विनाकारण शिव्या देतो तर तुम्हाला लगेच तुमच्या जीवनामध्ये राग येतो, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो. आणि मग त्याला लगेच तुमच्या जीवनामध्ये, कारण तुमचं मनही दुःखी होतं, तुमच्या मनाला विनाकारण तुमच्या जीवनामध्ये दुःखी करता आणि त्या पापाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जबाबदार होता. महाराज सांगतात की हे करण्याची तुमच्या जीवनामध्ये गरज नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सल्ला द्या, चांगला सल्ला द्या. ऐकलं ठीक, नाही ऐकलं ठीक, त्याचं प्रारब्ध तिकडं वळलेलं असतं, तो ओढीत जातो. आणि जे झालेलं आहे ते आपण समजायचं ते काय भगवंताच्या कृपेमुळे झालेलं असेल किंवा त्याच्या प्रारब्धानुसार त्याच्या जीवनामध्ये झालेलं आहे. आपण विनाकारण त्याच्याबद्दल संतोष मानणे, आपल्याला त्याच्याबद्दल आनंद होणे म्हणजे आपण त्या पापाला विनाकारण जबाबदार राहू नये, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, ऐसे मने वाहू नये ते संकल्प, करू नये पाप भांडवला. महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये
की दुसऱ्याचा घात निघावा, दुसऱ्याचं वाटोळं व्हावं, दुसऱ्याचं घर जळून जावं, दुसऱ्याचं म्हणजे पिकवू नये, हे जे माणसाच्या दुसऱ्याच्या पोराला नोकरी लागू नये, त्याचं वाटोळं व्हावं, हे प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जो असं त्याच्या मनामध्ये चिंतन करीत असतो. किंवा काही मनुष्य दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये संकल्पच करीत असतात आणि ते संकल्प करून त्यांच्या जीवनामध्ये ते पूर्णही करीत असतात. म्हणून महाराज सांगतात की ते पापी आहेतच, जे संकल्प करून पूर्ण करतात त्यांना तर ते पूर्ण पापाची जबाबदारी भोगावी लागते. पण आपल्या जीवनामध्ये काही त्याचं घेणं देणं नाही त्या मनुष्याबद्दल, आपल्याला त्याचं काही माहीत नाही आणि त्याच्याबद्दल किंवा त्याच्या पोराला नोकरी लागलेली आहे, त्याचं पोरगं डॉक्टर झालेलं आहे किंवा त्यानं 4 मजली बिल्डिंग बांधलेली आहे, त्याला 10 लाखाची लॉटरी लागलेली आहे किंवा त्याचं पोरगं मुख्यमंत्री झालेलं आहे, हे तुमच्या जीवनामध्ये जे विनाकारण संकल्प निर्माण होतो, हे संकल्प म्हणजे तुमच्या जीवनामध्ये पापाचं भांडवल आपल्या जीवनामध्ये गोळा करू नये. ते आपल्याला त्याच्या भागीदार होण्याचा प्रयत्न करू नये. कारण महाराज सांगतात तो करणाराला तर पाप लागणार आहे. तुम्ही जर तुमच्या मनामध्ये त्याचं चिंतन केलं, तरी त्याच्याबद्दल त्याचा संकल्प केला किंवा तुमच्या मनामध्ये तसं वाईट विचार आला, तरी त्या पापाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जबाबदार आहात. त्या पापाचं भांडवल तुमच्या जीवनामध्ये करू नये असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, किल्मिषाची चित्ती राहता कांचनी, अंगी ते जडोने ठाव जाळे. आता इथं महाराज म्हणतात प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये वाईट विचार हे रात्रंदिवस चालू असतात. हे रात्रंदिवस आपल्या चित्तामध्ये वाईट विचाराचं हे चक्र हे आपल्या अंतःकरणामध्ये चालू असतं. आणि म्हणून महाराज त्याला काय म्हणतात, कांचनी. कांचनी म्हणजे जुन्या काळामध्ये बाया चुळी नेसत होत्या, त्या चुळीला कांचनी असं म्हटलं जातं. आता ती कांचनी म्हणजे एक प्रकारचं बंधन आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये हे वाईट विचारांचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विनाकारण बंधन तुम्ही बांधून घेता आपल्या मनामध्ये. कारण एका दिवसामध्ये 60 ते 70 हजार विचार येतात. हे विचार काय येतात, ते चांगले येतात, वाईट येतात, हे आपल्या जीवनामध्ये कळत नाही. वाईट विचार आलं तर त्या विचारामध्ये आपल्या जीवनामध्ये बांधून घेतलंच होतं, आपल्याला ते कळतही नाही. मग ते चांगले होते का वाईट होते, एक अर्धा तासापूर्वीचे विचार आपल्या जीवनामध्ये जर आपण त्याचं चिंतन केलं तर आपल्या जीवनामध्ये त्याचं काही कळत नाही. म्हणून आपल्या अंगामध्ये विनाकारण वाईट विचाराचं चिंतन करणे आणि त्या पाप कर्माला आपल्या जीवनामध्ये जबाबदार राहणे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नीती धर्म जरी नाही आपल्या जीवनामध्ये कळाला तरी आपल्याला हे साधे गणित आपल्या जीवनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार मनामध्ये आणू नये. येत असतील तर ते विचार आपल्या जीवनामध्ये काढून टाकण्याचा दररोज आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. सतत आपण आपल्या एकतर कर्मामध्ये किंवा आपल्याला जे काम आहे त्या कामामध्ये आपल्याला गुंतून घ्यावं किंवा भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्या जीवनामध्ये गुंतून घ्यावं. अंगी ते जडून ठाव जाळी. कारण ते आपल्या अंगामध्ये वाईट विचार एकदा जडले ते आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला जाळून टाकतात, म्हणजे आपल्याला नष्ट करतात, आपल्याला अधोगतीला घातल्याशिवाय ते राहत नाही असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय, होणार ते होय प्रारब्धेची. आता इथं शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. महाराजांनी कोपे हा अत्यंत महत्त्वाचा शब्द शेवटच्या चरणामध्ये वापरलेला आहे. आता तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. कोपे म्हणजे काय? कोपे म्हणजे दुसऱ्याचा अपराध, दुसऱ्यानं केलेला अपराध, त्या अपराधाला आपल्या जीवनामध्ये जबाबदार राहण्याची काही गरज आहे का? म्हणजे महाराजांनी जी 2-3 चरणामध्ये उदाहरणं दिली किंवा दुसऱ्यानं दुसऱ्याचा घात केलेला आहे, दुसऱ्याचं वाईट चिंतेने, हे आपल्या मनामध्ये जे हे असे विचार येतात किंवा आपण दुसऱ्याबद्दल वाईट आपल्या मनामध्ये चिंतन करतो,
आपल्या जीवनामध्ये किंवा दुसऱ्याचं भांडण लागलेलं आहे, त्याच्यामध्ये विनाकारण आपण चांगले भावनेनं सोडवायला गेलो तर समोरच्यानं त्या रागाच्या भरामध्ये आपल्याला शिव्या दिल्या, आपल्याला लगेच राग येतो आणि आपण त्याचं वाटोळं हो असं जे आपल्या मनामध्ये संकल्प निर्माण होतात. म्हणून महाराज म्हणतात कोपे हे दुसऱ्याने केलेल्या अपराधाला विनाकारण आपल्या जीवनामध्ये जबाबदार राहणे, अशी वृत्ती किती लोकांची आहे हो. त्याच्यात मी सुद्धा आहे. कारण माझ्यासुद्धा मनामध्ये मी कारण आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी लोकाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला, त्यानं नाही ऐकलं की माझ्याही मनाला राग आलेला आहे, म्हणून मीही त्याच्यामध्ये मोडतो. असे 99% आपण लोक ह्याच्यामध्ये मोडतो आहोत. आपल्या मनामध्ये कोणाबद्दलचं हित बी करायचं असलं तो ऐकत नाही त्याचं प्रारब्ध आहे. पण त्याचं प्रारब्ध असल्यामुळं आपण त्याला विनाकारण आपल्या मनाला त्रास देणे, आपल्या मनाला त्याच्या म्हणजे वाईट वाटणे, हे आपल्या जीवनामध्ये पापकर्म आहे. म्हणून असं पापकर्म आपल्या जीवनामध्ये 99% लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये हे कळतच नाही. सहज संसार करीत, व्यवहार, परमार्थ, नोकरी सर्व क्षेत्रामध्ये आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना क्षणाक्षणाला आपल्या जीवनामध्ये अनेक संकट, अनेक वेगवेगळे प्रसंग आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. मग त्या प्रसंगानुसार आपल्या जीवनामध्ये वागावं लागतं, बोलावं लागतं, करावं लागतं. आणि ते वागत असताना, बोलत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला विनाकारणच राग येतो. आता उदाहरणार्थ एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, तो जागेवर मेला, आपल्याला भयानक आपल्या जीवनामध्ये राग येतो. त्या समजा आपल्याला राग येण्याचं काय गरज आहे. महाराज सांगतात की बाबा जे घडणार आहे ते घडणारच आहे. कारण म्हणून म्हणतं होणार आहे ते होय प्रारब्धेचे. कारण प्रत्येकाचं प्रारब्ध हे ठरलेलं आहे. तुम्ही या जगामध्ये तुमचं प्रारब्ध तुमच्या जीवनामध्ये बदलू शकता. इतर लोकांचं प्रारब्ध तुमच्या हातामध्ये आहे का ते बदलण्याची? तुम्ही स्वतःचं प्रारब्ध तुमच्या जीवनामध्ये बदलायला तयार नाहीत. ते बदलण्याचा तुमच्या मनामध्ये विचार यायला तयार नाहीत. आपण या जगामध्ये प्रत्येकानं माझ्यासारखं वागावं, प्रत्येकानं मी बोललेलं माझं ऐकावं, हा हट्ट कोणत्या कामाचा आहे? कारण हा हट्ट माझ्याही जीवनामध्ये आहे म्हणलं की. म्हणून आजपासून मी सुद्धा धडा घेणार आहे माझ्या जीवनामध्ये. कारण महाराजांनी अत्यंत मोलाचा सल्ला दिलेला आहे. कारण आपल्या जीवनामध्ये विनाकारण काही कारण नसताना आपल्या जीवनामध्ये त्या पापाला आपण जबाबदार होतो. म्हणून ते महाराज म्हणतात त्या सृष्टीमध्ये प्रारब्धानुसार होतच असते, त्याला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विनाकारण जबाबदार होण्याची गरजच नाही. त्याच्या प्रारब्धानुसार, कारण भगवंताचं या सृष्टीमध्ये काही घेणं देणं नाही. जे कर्म आपलं आहे त्या कर्मानुसार आपल्याला शरीर मिळालेलं आहे, त्या कर्मानुसार आपल्या वाटेला ते प्रारब्ध आलेलं आहे. म्हणजे कुणी टाटा बिर्लाच्या घरी सोन्याचा चमचा घेऊन जन्मतं, कुणी एखादं त्या रेल्वेच्या म्हणजे त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला ते छप्पर घातलेलं तिथं जन्मतं, त्याला जन्मतात त्याच्या जीवनामध्ये दूध मिळत नाही. म्हणून हे प्रारब्ध प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणून हे प्रारब्ध म्हणजे आपल्या मागचं कर्म, आपलं मागचं चांगलं वाईट कर्म. कारण म्हणलं की मनामध्ये 70,000 विचार येतात. आपले हे मन सारखं आपल्या जीवनामध्ये कर्म म्हणजे ते पीक आपल्या अंतःकरणामध्ये टाकीत राहतं. मग किती टाकतं? जर दिवसामध्ये 70,000 विचार येत असतात, मग ते चांगले येतात का वाईट येतात ह्याचा आपण विचारच करायला तयार नाही. मग हजारो जन्माचं, कोट्यावधी जन्माचं जे प्रारब्ध आपलं आहे, मग ते प्रारब्ध आपलंच भोगून आपल्याला पार करायचं आहे किंवा त्या प्रारब्धामधून मुक्त व्हायचं आहे. तर आपण दुसऱ्याच्या प्रारब्धामध्ये त्याच्यामध्ये दुःखी होणे किंवा सुखी होणे हेही आपली जबाबदारी नाही. आपण फक्त आपल्या जीवनामध्ये सहकार्य जेवढा करता येतं, लोकाला एखाद्याला मदत करता येते तेवढी मदत करावी आपल्या जीवनामध्ये. कारण म्हणून म्हटलं की दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सल्ला द्या, पण तुम्ही दुःखी होण्याचं तुमच्या जीवनामध्ये काही कारण नाही. हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे. या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून
माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.